अगदी ठेल्यावर मिळते किंवा मग आपण मार्केटमध्ये जाऊन खातो त्याच पद्धतीची ही स्ट्रीट स्टाईल पावभाजी, त्यासोबत मस्त 6 मसाला पाव आणि सगळ्या भाज्या वापरून ही पावभाजी तयार करत आहोत. जर कोणाला समजणारही नाही की तुम्ही यामध्ये काय भाज्या घातलेल्या आहे, ही ट्रिक मी तुम्हाला आज यामध्ये सांगणार आहे. त्यामुळं ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 क्यूब जो आहे बटर घातलं. त्यानंतर 1 पळी ते 2 पळी जे आहे तेल घालायचं. तेल आणि तूप, तेल यासाठी घालायचं जेणेकरून आपलं बटर जे आहे जळलं जाणार नाही. त्यानंतर 3 मीडियम साईजचे जे आहे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले होते ते सुद्धा घातले आणि छान कांदा जो आहे आपण 2 ते 3 मिनिटं परतवून घेऊया जेणेकरून कांदा मऊ पडेल. कांदा मऊ पडेल इतकंच आपल्याला परतवायचं आहे, यापेक्षा जास्त नाही. तर हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर इकडे मी साधारण 10 ते 12 जे आहे लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रकचा तुकडा हे सुद्धा घेतलेलं आहे. हे सुद्धा लगेचच यामध्येच घालून घेऊया. आपल्याला चॉपिंग कटिंग काहीच करायचं नाही, फक्त भाज्या ज्या आहे आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. लसूण वगैरे तसाच घातला. तर अशा पद्धतीने लसूण अद्रक घातल्यावर परत 2 ते 3 मिनिटं जे आहे परतवून घ्यायचं, म्हणजे लसूण मधला जो उग्र वास असतो ना तो निघून जातो. त्यानंतर इकडे मीडियम साईजच्या 2 शिमला मिरची घेतल्या, त्यासुद्धा ज्या आहे कट करून घेतल्या त्यासुद्धा यामध्ये घालूया आणि परत 2-3 मिनिटं परतवून घेऊया. म्हणजे काय होतं, सगळ्या भाज्या ज्या आहे सम प्रमाणात परतले जातात आणि कुठेही कच्चापणा राहत नाही. त्यानंतर इकडे मीडियम साईजचे 3 बटाटे जे आहे अशा पद्धतीने याचे तुकडे करून घेतलेले ते सुद्धा घालून घेतले. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या हार्ड भाज्या होत्या त्या अगोदर घातलेल्या आहे, कारण त्याला शिजायला जास्त वेळ लागतो. त्यानंतर बटाटा सुद्धा घातला. परत व्यवस्थित जो आहे खालीवर करून मिक्स करून घेतला, म्हणजे तेलामध्ये बटरमध्ये जे आहे व्यवस्थित ह्या भाज्या ज्या आहे मऊ पडल्या जातात. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. त्यानंतर इकडे मी बिटाचे जे आहे साधारण 7 ते 10 तुकडे घेतलेले होते. अशा पद्धतीने छोटा बीट असतो ना त्या पद्धतीचा हे बीट घ्यायचा आणि याला सुद्धा मस्त असं खालीवर जे आहे करत परतवून घेतलं. बिटाने काय होतं, रंग छान येतो, त्यामुळं आवर्जून घाला. आता इथे तुमच्याकडे जर मटर असतील किंवा मग ओले मटर असतील तर ते घेतले तरी सुद्धा चालेल, किंवा मग आपला जो हिरवा वाटाणा असतो ना तो भिजवून घेतला तरी सुद्धा चालेल. साधारण अर्धी वाटी भिजवलेला होता, त्यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलं आणि तो सुद्धा घातला. 1 टोमॅटो जो आहे मीडियम साईजचा कट करून घेतला होता तो सुद्धा घालून घेतला. आता तुम्ही म्हणाल की पावभाजी आहे आणि ते कमी टोमॅटो का, तर आपण टोमॅटो वापरणार आहोत पण दुसऱ्या पद्धतीने. त्यानंतर इकडे साधारण वाटीभर जो आहे कोबी घेतला कट करून. आता बरेच जण यामध्ये फ्लावर सुद्धा घालतात, तर तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर सर्व भाज्या ज्या आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा मीठ म्हणजेच चवीनुसार मीठ घालून घेतले इथेच आणि संपूर्ण भाज्या ज्या आहे व्यवस्थित एकत्रित करून घेतल्या. काश्मीरी मिरची पावडरने काय होतं, रंग छान येईल आणि मिठाने आपल्या भाज्या ज्या आहे पटकन शिजल्या जातील. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे संपूर्ण काश्मीरी मिरचीमध्ये व्यवस्थित भाज्या मिक्स झाल्या आणि रंग पाहू शकता किती सुरेख असा आलेला आहे. हे बघा मस्त असा रंग आलेला आहे. तर आपल्या भाज्या ज्या आहेत छान मिक्स झालेल्या आहे काश्मीरी मिरची पावडरमध्ये. आता या भाज्यांना थोडंसं झाकण देऊन आपण थोडंसं वाफवून घेऊया. आता इथे आपल्याला कुकरची शिट्टी नाही घ्यायची, आताच फक्त थोडेसे जे आहे भाज्या मऊ पडण्यासाठी इथे मी 2 ते 3 मिनिटं झाकण लावून तसंच ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून पाहिलं, आपल्या भाज्या छान मऊ पडलेल्या होत्या आणि काश्मीरी मिरची पावडरचा रंग सुद्धा खूप छान आलेला होता. आता काश्मीरी मिरची पावडर किंवा मग बॅडगी मिरची पावडर, कुठलीही मिरची पावडर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता भाज्या बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं, त्यापेक्षा जास्त नाही, कारण खूप जास्त पाणी घातलं, पहिलेच भाज्याला ऑलरेडी पाणी असतं आणि जास्त प्रमाणात पाणी घातलं तर आपल्या भाज्या ज्या आहे खूप पातळ होईल, पावभाजी कन्सिस्टन्सी मॅनेज सुद्धा करता येणार नाही. त्यामुळे साधारण 1-1.5 ग्लास मी पाणी घातलं. झाकण देऊन 2 शिट्ट्या घेऊया. 2 शिट्ट्यामध्ये माझी भाजी शिजली जाते. जर तुमच्या कुकरला जास्त शिट्ट्या लागत असतील तर जास्त घेऊन तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता. त्यानंतर प्रेशर सुद्धा निघालो आणि कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या होत्या. झाकण काढून पाहिलं, भाज्या ज्या आहे व्यवस्थित शिजल्या होत्या. स्मॅशर घ्यायचं किंवा मग अशा पद्धतीने आपलं जे घरामध्ये रवी वगैरे स्मॅशर असतं ते घ्यायचं आणि त्याने जे आहे संपूर्ण भाज्या ज्या आहे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या. आता बऱ्याचशा घरामध्ये असं असतं की पावभाजी तर बनवायची पण ही भाजी टाकू नको, ती भाजी टाकू नको, कोणाला समजणार सुद्धा नाही की तुम्ही यामध्ये
कोणत्या कोणत्या भाज्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने स्मॅश केलं की संपूर्ण भाज्यासुद्धा पोटात जातात आणि खाणारे सुद्धा नाक मुरडत नाही. पावभाजी म्हणजे सगळ्यांचाच आवडीचा प्रकार आहे त्यामुळं. तर हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण भाज्या ज्या आहे व्यवस्थित स्मॅश करून घेतल्या. आता किती स्मॅश करायचं, तुम्हाला जर दरदरीत आवडत असेल तर तसं ठेवलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग अशा पद्धतीने स्मॅश केलं तर उत्तमच आहे. रंग पहा किती सुरेख आलेला आहे, कारण यामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर इकडे कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 1 क्यूब बटर घातलं. त्यानंतर 1 पळी जे आहे तेल सुद्धा घातलं, म्हणजे जेणेकरून आपलं बटर जे आहे तापल्यावर जळलं जाणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने यामध्ये तेल घातलं आणि यामध्ये भरपूर असा जो आहे ठेचलेला लसूण किंवा मग चॉप केलेला लसूण घालायचा. साधारण 1 मोठा चमचा भरून, आपले पोह्याचे जे चमचे असतात ते 2 चमचे इथे मी लसूण घातलेला आहे. लसूण छान यामध्ये जो आहे 2 ते 3 मिनिटं परतवून घेऊया, कारण लसूणमध्ये थोडासा उग्र वास असतो ना, तो वास काढण्यासाठी आपल्याला लसूण छान पद्धतीने तळून घ्यायचा आहे. आता इथे लसूण घातला ना की फ्लेवर खूप छान येतो, कारण आपण एक ट्विस्ट देणार आहोत पावभाजीला, जेणेकरून आपली पावभाजी आणखीन जी आहे टेस्टी लागेल. त्यानंतर इकडे मी 3 मीडियम साईजचे टोमॅटोची जी आहे मिक्सरमधून ग्रेव्ही किंवा मग प्युरी सुद्धा म्हणू शकता, ती काढून पेस्ट काढून घेतलेली आहे. टोमॅटोची पेस्ट घातली आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला व्यतिरिक्त काही घालायचं नाही, फक्त या स्टेजला आपण इथे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत. जर तुम्हाला जास्त प्रमाणात तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाची मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की मीठ तुम्ही पहिले अगोदर थोडं कमी घातलेलं आहे, तर मग या स्टेजला तुम्ही मीठ सुद्धा थोडं घालू शकता. त्यानंतर 2 चमचे पावभाजी मसाला घातला आणि मस्त असे हे मसाले जे आहे आपण ह्या टोमॅटोच्या पेस्टमध्ये शिजवून घेऊया. आता या टोमॅटोच्या पेस्टला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट जी आहे शिजवून घ्यायची, कारण टोमॅटोला आंबट वास असतो आणि थोडासा आंबटपणा कमी होण्यासाठी ही जी ट्रिक आहे आपण करत आहोत. आता ते जे आपण ठेल्यावर वगैरे पावभाजी जाऊन खातो ना, ते हीच ट्रिक वापरतात. ते भरपूर अशा भाज्या शिजवून ठेवतात, स्मॅश करून ठेवतात आणि अशा पद्धतीने टोमॅटोची जी आहे अशी ग्रेव्ही करून त्यामध्ये भाजी मिक्स करून आपल्याला देत असतात. तर ती भाजी खाण्यासाठी खूपच चविष्ट लागते. तर हे बघा, झाकण काढून पाहिलं साधारण 2 ते 4 मिनिटानंतर आणि अशा पद्धतीने आपल्या टोमॅटोच्या पेस्टला छान तेल सुटलेलं होतं. म्हणजेच काय, तर आपली टोमॅटोची पेस्ट जी आहे छान पद्धतीने शिजली गेलेली होती. तर आता लगेचच ही जी पेस्ट आहे आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपली जी भाजीमध्ये जी रंग सुद्धा सुरेख येतो आणि चव सुद्धा उत्तम लागते. तर इकडे जी स्मॅश केलेली भाजी होती त्यामध्ये ही टोमॅटोची पेस्ट घालून घेतली आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतली. आता इथे खूप घट्टसर पावभाजी आहे, त्यामुळे मी कढईमध्ये साधारण 1.5 वाटी पाणी ठेवलेलं आहे तापण्यासाठी, कारण थंड पाणी पावभाजीमध्ये अजिबात घालायचे नाही. थोडंसं कोमट किंवा मग कडकडीत गरम सुद्धा घालू शकता. तर मी कढईमध्ये थोडंसं पाणी जे आहे तापायला ठेवलं आणि तेच पाणी या भाजीमध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपली कन्सिस्टन्सी सुद्धा छान पद्धतीने मॅनेज होईल आणि आपली पावभाजीचा रंग सुद्धा जाणार नाही. ज्यावेळेस आपण पावभाजीमध्ये थंड पाणी घालतो तर पावभाजीचा रंग जो आहे व्यवस्थित येत नाही, असा छान असा लाल चटक जो रंग असतो तो येत नाही. त्यामुळं इकडे पाणी जे आहे कोमट किंवा मग कडकडीत गरम सुद्धा घालू शकता. आता ही पावभाजी साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थितरित्या आपली भाजी शिजली जाईल. यामध्ये 1 ते 2 चमचे मी साखर सुद्धा घातलेली आहे, ते दाखवायचं राहिलं होतं, पण 1 ते 2 चमचे साखर सुद्धा नक्की घाला. तर अशा पद्धतीने आपली पावभाजी छान अशी खमंग आणि आपण जे ठेल्यावर किंवा मग हॉटेलमध्ये जाऊन खातो त्याच पद्धतीचा रंग सुद्धा आलेला आहे. वरून थोडीशी अशी कोथिंबीर भुरभुरली आणि आपली पावभाजी तयार झाली. पण आता पावभाजी तयार झाली तर त्यासाठी लागणारा आपल्याला मसाला पाव जो आहे तो सुद्धा घरीच बनवायचा आहे, कारण पावभाजीसोबत मसाला पाव नाही तर मग काय. तर अशा पद्धतीने ही पावभाजी शिजली की पावभाजी मी जी आहे साईडला ठेवली आणि इकडे तवा तापायला ठेवायचा. तवा तापायला ठेवायचा, त्यावर बटर घालायचं, कारण नॉर्मली बटरमध्ये पाव भाजले की खूप छान चव लागते. आता इथे जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही साजूक तुपात सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर पाव चमचा जे आहे काश्मीरी मिरची पावडर घातली, थोडीशी कोथिंबीरीचे पानं आणि यावर जे आहे थोडीशी जी आहे भाजी घालायची.
आपण ज्यावेळेस ठेल्यावर किंवा मग हॉटेलमध्ये जाऊन पावभाजी खातो ना, ते लोक हीच ट्रिक वापरतात. थोडीशी भाजी त्यांची ती तव्यावर जे आपल्याला भाजी गरम करून देतात ना, त्याच तव्यावर ते पावसुद्धा भाजून देतात. म्हणजे काय होतं, त्यांची जी तव्याला चिकटलेली भाजी असते ना, ती आपल्या पावला लागून येते आणि छान खमंग पाव जो आहे आपल्याला लागला जातो. तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. मिडियम फ्लेमवर उलट पलट करत जे आहे आपला पाव मस्त असा भाजून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपला मसाला पावसुद्धा तयार होतो. त्यासोबत चटपटीत चवीची अगदी ठेल्यावर मिळते त्याच पद्धतीची पावभाजीसुद्धा बनवायला अतिशय सोपी. एकदा सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आणि मस्त अशी ही पावभाजी तयार करायची. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली पावभाजी तयार होते आणि कोणीही पाहुणे मंडळी आली तरी सुद्धा तुम्ही झटपट तयार करू शकता. 5 ते 6 जणांसाठीचं आज मी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. चला मग, पावभाजी आणि सोबतच मसाला पाव रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा.